नमस्कार, मी स्नेहलता गुरचळ स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 17 डिसेंबर 2023 रोजी झालेला MPSC कंबाईन ग्रुप सी मेन्सचा पेपर क्रमांक 2 पाहत आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 इजिप्त। इजिप्तमधील शर्म अल शेख या शहरामध्ये संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद आयोजित करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 अजय पाल सिंग बंगा यांची वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आणि वर्ल्ड बँक ग्रुपचे हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC येथे आहे। पुढचा प्रश्न आहे, कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 असॉल्ट रायफलीची निर्मिती करत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 रशिया। कोरवा आयुध कारखाना रशिया देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 असॉल्ट रायफलीची निर्मिती करत आहे। पुढचा प्रश्न आहे, 2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती तिरुपती रायडू कोणत्या राज्याचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली अंमलात आणली आहे। हे तंत्रज्ञान कुणी विकसित केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 RDSO। RDSOचे लॉंग फॉर्म आहे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आणि RDSOचे हेडक्वार्टर लखनौ उत्तर प्रदेश येथे आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 कॅनडा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कथन असत्य नाही? म्हणजे आपल्याला बरोबर विधान ओळखायचे आहे। पहिलं विधान आहे NATO+ ही संघटना अमेरिकेने बनवली आहे। पुढचं विधान आहे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया हे देश या संघटनेचे सभासद आहेत। पुढचं विधान आहे अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने भारताला NATO+चा दर्जा देण्याची शिफारस केली आहे। पुढचं विधान आहे चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व विधाने हे बरोबर आहेत। पुढचा प्रश्न आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या आभा कार्ड हा उपक्रम कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 आयुष्यमान भारत डिजिटल मिशन। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या आभा कार्ड हा कार्यक्रम आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा उपक्रमाचा भाग आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा सुरू केली आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही? म्हणजे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे। पहिलं विधान आहे INS मोरमुगाओला इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केला आहे। पुढचं विधान आहे हा एक स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयल आहे। पुढचं विधान आहे हा P-15 ब्रावो प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे। पुढचं विधान आहे यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आले आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन D यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आले आहेत। हे विधान चुकीचं आहे।
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. एका बाजूला आपल्याला कलम दिलेले आहेत आणि एका बाजूला तरतुदी दिलेल्या आहेत. आपल्याला त्यांच्या जोड्या जोडवायच्या आहेत. कलम 7 मध्ये लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे ही तरतूद आहे. कलम 10 मध्ये शास्ती ही तरतूद आहे. कलम 13 मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणे ही तरतूद आहे. कलम 20 मध्ये नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे ही तरतूद आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. एका बाजूला कलम दिलेले आहेत आणि एका बाजूला तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 4 मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने ही तरतूद आहे. कलम 7 मध्ये विनंतीचा अर्ज निकालात काढणे ही तरतूद आहे. कलम 9 मध्ये विवशित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची तरतूद आहे. कलम 15 मध्ये राज्य माहिती आयोग गठीत करणे ही तरतूद आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. पुढचं विधान आहे, माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते? अनुच्छेद 44 नुसार नागरिकांसाठी समान नागरी संहिताची तरतूद आहे. अनुच्छेद 30 मध्ये अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देतो. अनुच्छेद 28 नुसार काही शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक सूचना किंवा धार्मिक उपासनामध्ये सहभाग घेण्याचे स्वातंत्र्य आहे. अनुच्छेद 27 मध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी किंवा देखभालीसाठी कोणताही कर किंवा शुल्क भरण्याची सक्ती केली जाणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. अनुच्छेद 44, अनुच्छेद 30, अनुच्छेद 27 आणि अनुच्छेद 28 हे भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. संविधान सभेतील समिती, एका बाजूला समिती दिलेल्या आहेत आणि एका बाजूला त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत. आपल्याला त्यांच्या जोड्या जोडवायच्या आहेत. नागरिकत्वासंबंधी तदर्थ समितीचे अध्यक्ष एस. वर्धाचारी आहेत. प्रेस गॅलरी समितीचे अध्यक्ष उषानाथ सेन आहेत. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत. मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जे. कृपलानी आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. काही महत्त्वाच्या समित्या आहेत. केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बी. आंबेडकर आहेत. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि बहिष्कृत क्षेत्रावरील सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे. कृपलानी आहेत. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एच. मुखर्जी आहेत. ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्रे आणि आसाम वगळण्यात आलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमितीचे अध्यक्ष गोपीनाथ बारडोलाई आहेत. बहिष्कृत आणि अंशतः वगळलेले क्षेत्र आसाममधील क्षेत्राव्यतिरिक्त उपसमितीचे अध्यक्ष ए. ठक्कर आहेत. प्रक्रिया समितीचे नियमचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत. राज्याची समिती म्हणजे राज्याशी बोलणी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते?
ऑप्शन 1 मध्ये कलम 370 दिलेलं आहे. कलम 370 जम्मू काश्मीरशी संबंधित आहेत आणि हे कलम आता रद्द करण्यात आलं आहे. ऑप्शन 2 मध्ये कलम 356 दिलेलं आहे. कलम 356 हे घटनात्मक आणीबाणीशी संबंधित आहे किंवा राष्ट्रपती राजवटशी संबंधित आहे. कलम 256 मध्ये केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कलम 256 नुसार निर्देश देऊ शकते, म्हणून आपलं ऑप्शन 3 हे बरोबर आहे. कलम 263 मध्ये आंतरराज्य परिषद स्थापन करण्याची तरतूद आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे हे सांगायचं आहे. पहिली जोडी आहे अनुच्छेद 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये, ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी आहे अनुच्छेद 163 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, ही जोडी चुकीची आहे, कारण की कलम 163 मध्ये राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल अशी तरतूद आहे. तिसरी जोडी आहे अनुच्छेद 164 राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी. पुढची जोडी आहे अनुच्छेद 166 राज्य सरकारांच्या कारवाया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 अनुच्छेद 163 मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी, ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा. पहिलं विधान आहे संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते, अनुच्छेद 245. पुढचं विधान आहे संसदेला काही अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार आहे, अनुच्छेद 247. पुढचं विधान आहे कायद्याचे अवशिष्ट अधिकार, अनुच्छेद 248. पुढचं विधान आहे संसदेला कर लावण्याचा अधिकार, अनुच्छेद 246. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळांनी केलेल्या कायद्याचे विषय कलम 246 मध्ये आहे आणि 246A मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात विशेष तरतुदी आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 अनुच्छेद 43, अनुच्छेद 47 आणि अनुच्छेद 48 हे गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे. कलम 36 मध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाविषयी व्याख्या दिलेली आहेत. कलम 38 मध्ये लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी राज्य करणे ही तरतूद आहे. कलम 39 मध्ये धोरणाची काही तत्त्वे राज्याने पाळली पाहिजेत ही तरतूद आहे. कलम 39A मध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत ही तरतूद आहे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची संघटना ही तरतूद आहे. कलम 41 मध्ये काही प्रकरणांमध्ये काम करण्याचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार ही तरतूद आहे. कलम 42 मध्ये कामाच्या न्याय आणि मानवी परिस्थितीसाठी आणि मातृत्व आरामासाठी तरतूद आहे. कलम 43 मध्ये कामगारासाठी राहण्याची मजुरी ही तरतूद आहे. कलम 43A मध्ये उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग ही तरतूद आहे. कलम 43B मध्ये सहकारी संस्थांना प्रोत्साहन ही तरतूद आहे. कलम 44 मध्ये नागरिकांसाठी समान नागरी संहिता ही तरतूद आहे. कलम 45 मध्ये मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. कलम 46 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन ही तरतूद आहे. कलम 47 पोषण आणि जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे. कलम 48 मध्ये कृषी आणि पशुपालन संघटनाची तरतूद दिलेली आहे. कलम 48A मध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा आणि जंगले आणि वन्यजीवाचे संरक्षण ही तरतूद आहे. कलम 49 मध्ये स्मारके आणि ठिकाणे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तूंचे संरक्षण ही तरतूद आहे. कलम 50 मध्ये न्यायपालिका कार्यकारिणीपासून वेगळे करणे ही तरतूद आहे.
कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे ही तरतूद आहे. पुढचा प्रश्न आहे, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी सहमत केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव सहमत केला. 26 नोव्हेंबर 1950 मध्ये भारतीय राज्यघटना ही अंमलात आली आणि 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आली होती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथन ओळखा. पहिलं विधान आहे, 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे, वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा पालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य. 86व्या घटनादुरुस्ती कायदा 2000, इथं 86 पाहिजे तर इथं 88 झालेलं आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणून ऑप्शनचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? आपल्याला चुकीची जोडी ही ओळखायची आहे. पहिली जोडी आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, अनुच्छेद 23 ते 24. दुसरी जोडी आहे संविधानिक उपायांचा अधिकार, अनुच्छेद 32 ते 35. तिसरी जोडी आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, अनुच्छेद 19 ते 22. चौथी जोडी आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, अनुच्छेद 29 ते 30. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, अनुच्छेद 19 ते 22 नाही, तर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा अनुच्छेद 25 ते 28 आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 19 ते कलम 22 पर्यंतचे अधिकार दिलेले आहेत आणि धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 25 ते कलम 28 पर्यंतचे अधिकार दिलेले आहेत. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारात कलम 29 ते कलम 30 पर्यंतचे अधिकार दिलेले आहेत. कलम 19 6 अधिकारांचे संरक्षण, भाषण आणि अभिव्यक्ती, संमेलन, संघटना, हालचाल, निवासस्थान आणि व्यवसाय. अनुच्छेद 20 मध्ये गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात संरक्षण दिलेले आहे. कलम 21 मध्ये जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण दिलेले आहे. कलम 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कलम 22 मध्ये काही प्रकरणांमध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 मध्ये विवेकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, धर्माचा आचरण आणि प्रचार दिलेले आहे. अनुच्छेद 26 मध्ये धार्मिक व्यवहार आणि व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अनुच्छेद 27 मध्ये कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक गोष्टीच्या प्रचारासाठी कर भरण्यापासून स्वातंत्र्य दिले आहे. कलम 28 मध्ये काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिकवणी किंवा उपासनेला उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारामध्ये कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या भाषा, लिपी आणि संस्कृतीचे संरक्षण दिले आहे. कलम 30 मध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचे अल्पसंख्याकांचे अधिकार दिले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, राज्यपालांना राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, विधानसभा विसर्जित करणे, अध्यादेश जारी करण्याचे अधिकार आहेत. राज्यपालांचे काही महत्त्वाचे विधिविषयक अधिकार पाहू. राज्यात विधान परिषद असेल तर त्यावर साहित्य, विज्ञान, कला, सहकार, सामाजिक सेवा या क्षेत्रातून 1/6 सदस्यांची ते नेमणूक करू शकतात.
जर विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती व उपसभापती या दोघांची पदे एकाच वेळी रिक्त झाली तर राज्यपाल संबंधित सभागृहातील कोणत्याही सदस्याची अध्यक्ष किंवा सभापती म्हणून नेमणूक करू शकतात. विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे किंवा तहकूब करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. राज्यातील विधानसभा मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार ते बरखास्त करू शकतात. राज्यपाल अभिभाषण करतात. एखाद्या विधेयकावर चर्चा करण्याबाबत ते सभागृहाला निरोप पाठवू शकतात. राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधिमंडळ सदस्याच्या अपात्रतेविषयी ते निर्णय घेत. एखादे विधेयक मंजूर करून घेणे वा परत पाठवण्याचा किंवा राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखीव ठेवण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. पण राज्य विधिमंडळाने ते विधेयक परत सादर केले तर राज्यपालांना त्यास सहमती रोखून धरता येत नाही. राज्यपाल धनविधेयक विधानसभेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. ते त्यास सहमती देऊ शकतात अथवा रोखून ठेवू शकतात. जर एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले त्यावेळी त्या विधेयकाच्या बाबतीत राज्यपालाची भूमिका संपुष्टात येते. राज्य विधिमंडळाने सहमत केलेले धनविधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवल्यास राष्ट्रपती त्यास सहमती देऊ शकतात किंवा नाकारू शकतात, पण ते विधेयक परत पाठवू शकत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. 2026 मध्ये भारताच्या संसदेने मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली आहे. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. भारताचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. कॅनेडियन मॉडेल. पुढचा प्रश्न आहे, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1. अनुच्छेद 1. संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आहे. कलम 1 मध्ये संघाचे नाव आणि प्रदेश दिलेले आहेत. कलम 2 मध्ये नवीन राज्याचा प्रवेश आणि स्थापना दिली आहे. कलम 3 मध्ये नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा आणि नावे बदलण्याची तरतूद आहे. कलम 4 मध्ये भारत संघ राज्यातील राज्यांची नावे आणि 4थ्या अनुसूचीमध्ये प्रत्येक राज्यासाठी राज्यसभेत वाटप केलेल्या अनेक जागा विद्यमान राज्यामध्ये बदल करणाऱ्या किंवा नवीन राज्य निर्माण करणाऱ्या अशा कोणत्याही कायद्याला घटनादुरुस्ती म्हणून मानणार नाही अशी तरतूद आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. प्रार्थना समाज. सत्यमेव जयते हे प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे झाली. सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी 2 एप्रिल 1870 रोजी पुणे येथे केली. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी 31 मार्च 1867 मध्ये केली. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 31 जुलै 1849 मध्ये मुंबई येथे केली होती. परमहंस सभेमध्ये राम बाळकृष्ण जयकर, भिकोबा दादा चव्हाण, लक्ष्मणशास्त्री हडबे, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, मोरोबा विनोबा मदन श्रीकृष्ण हे सदस्य होते आणि सभेचे तत्त्वज्ञान होते जातीभेद मानू नये, मूर्तिपूजा करू नये, एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा, फक्त एकाच ईश्वराची भक्ती करावी, सर्वांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे, स्पृश्यास्पृश्य भेद पाडू नये, स्त्रियांना पुनर्विवाह करू द्यावेत, स्त्रिया महार मागादी लोकांना विद्या द्यावी, मनुष्याची गुणवत्ता त्याच्या कुळावरून नव्हे तर गुणावरून ठरवावी, विवेकास अनुसरून कर्म करावेत, हे परमहंस सभेचे तत्त्वज्ञान होते. पुढचा प्रश्न आहे,
ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता? पहिलं वृत्तपत्र ज्ञानोदय, तारप्रसारक, प्रबोधय आणि सायन दीपिका हे वृत्तपत्र ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मप्रसार करण्यासाठी सुरू केले होते. ज्ञानोदय वृत्तपत्राची स्थापना 1843 मध्ये अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशन प्रोटेस्ट मिशनरी गटाने केली आहे. तारप्रसारक वृत्तपत्राची स्थापना 1850 मध्ये झाली. प्रबोधय वृत्तपत्राची स्थापना 1856 मध्ये झाली. तसेच इतर महत्त्वाचे काही पॉईंट आहेत. 1852 साली स्थापन झालेले विचारलहरी नावाचे वृत्तपत्र हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी काढले आहे. चंद्रिका हे वृत्तपत्र 1854 साली सुरू करण्यात आले. सद्धर्म दीपिका हे वृत्तपत्र 1856 मध्ये बाबू सदाशिव शेठ यांनी सुरू केले आहे. विचारलहरी, चंद्रिका आणि सद्धर्म दीपिका हे तिन्ही मासिके हिंदू धर्माचा प्रचार करून ख्रिस्ती मत प्रचाराला विरोध करणारे वृत्तपत्र आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. वरील सर्व बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. विष्णू गणेश पिंगळे. विष्णू गणेश पिंगळे या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता. पुढचा प्रश्न आहे शेतकरी चळवळीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू वृत्तपत्रातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. दुसरं विधान आहे दिनकरराव जवळकर यांचे तेज वृत्तपत्र हे शेतकऱ्यांचे मुखपत्र होते. पुढचं विधान आहे पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलरामजी शिंदे होते. पुढचं विधान आहे साने गुरुजींनी खानदेशात शेतकऱ्यांचे संघटन केले. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास दुसरे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जात असे? या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न आहे असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कोणत्या उपायांची शिफारस केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. सभा उधळून लावण्यासाठी जरूर तर गोळीबारही करावा. सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे. जनतेला दाखवून देण्यासाठी गावातून लष्करी मार्च काढावे. सिडीसीस मीटिंग्ज ॲक्ट कोणत्याही सरकारने लागू केला तर व्हाईसरॉय सरकार त्यास सहमती देईल. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना धीर देण्याकरिता आणि पोलीस दलाला सहाय्य म्हणून लष्कराचा भरपूर वापर करावा. अशा उपायांची शिफारस केली होती. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1896 मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे वेल्बी कमिशन. 1896 मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने वेल्बी कमिशन नेमले होते. पुढचा प्रश्न आहे यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. प्राचार्य महर्षी धोंडो केशव कर्वे. प्राचार्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1937 ते 1944 पर्यंत सतत 7 वर्षाकरिता खालीलपैकी कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. वि. सावरकर. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बरी पडले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. श्री नारायण मेघाजी लोखंडे हे 1897च्या प्लेगच्या साथीत बळी पडले होते. पुढचा प्रश्न आहे खालील विधानाचा विचार करा. पहिलं विधान आहे सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सकल भागाला कोकण असे म्हणतात.
पुढचं विधान आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. पुढचं विधान आहे, कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पुढचं विधान आहे, कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौरस किमीपेक्षा जास्त आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. मावळ. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तराचा भाग मावळ या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. अजिंठा डोंगर. शिवना नदीचा उगम अजिंठा डोंगरमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे मे 1986 मध्ये भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आहे. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. मार्च 1999 मध्ये आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह ही आरोग्य संघटना विकसित केली आहे. पुढचा प्रश्न आहे, 2016 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1,90,000 एकर क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात. त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात. त्यांना काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. भाबर. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. विधान 1, चेर्नोबिल अणुशक्ती अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाला. पुढचं विधान आहे, स्वीडनमधील शास्त्रज्ञांना 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्जन झालेले समजले. पुढचं विधान आहे, चेर्नोबिल प्रकल्पात ग्रॅफाइटचा उपयोग अणुभट्टी थंड करण्यासाठी केला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आहे विधान ए, बी आणि सी हे विधान बरोबर आहेत. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाच्या जोड्या लावा. एका बाजूला भौतिक राशी दिलेली आहे आणि एका बाजूला उपकरण दिलेले आहेत. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. हवेचा दाब बॅरोमीटरमध्ये मोजतात. वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटरमध्ये मोजतात. भूकंपाची तीव्रता सिस्मोमीटरमध्ये मोजतात. आवाजाची तीव्रता डेसिबल मीटरमध्ये मोजतात. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. विधाने, ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरण होते. पुढचं विधान आहे, सर्व पदार्थ माध्यमे विकिरीकरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाहीत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आपल्याला या दोन्ही विधानापैकी बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. विधान ए आणि विधान बी हे दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, मायोपिया हा लघुदृष्टिदोष असून तो या कारणाने होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. मायोपिया हा लघुदृष्टिदोष असून तो वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टिपटलावर होत नसते, या कारणामुळे तयार होते. पुढचा प्रश्न आहे, सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे तर त्यामध्ये डॅश डॅश असतील.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे, तर त्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन असतील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन वायूमुळे प्रदूषण होत नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. धुण्याचा सोडा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण प्रणाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. ऑर्थोपोडा जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण प्रणाली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या लावा. सस्तन प्राण्याचे प्रकार आणि उदाहरण. थैली असलेले सस्तन प्राणी मॅक्रोपस. उडणारा सस्तन प्राण्याचं उदाहरण टेरोपस आहे. आणि दात नसलेल्या सस्तन प्राण्याचे उदाहरण ब्रॅडिपस आहे. मुंग्या खाणाऱ्या सस्तन प्राण्याचे उदाहरण मनीस आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे, टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. ए.पी.डी. कॅन्डोला हे टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक आहे. पुढचा प्रश्न आहे, भातावरील खैराहा रोग कोणत्या सूक्ष्मपोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. झिंक. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती गटाचे योग्य उदाहरण आणि जोडी जुळवा. शैवाळचे उदाहरण क्लॅमायडोमोनास आहे. ब्रायोफायटाचे उदाहरण फ्युनारिया आहे. टेरिडोफायटाचे उदाहरण लायकोपोडियम आहे. अनावृत्त बीजचे उदाहरण सायकस आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वनस्पतीचे रोग व त्याचे कारकजीव यांची अयोग्य जोडी ओळखा. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिली जोडी आहे लिंबूवर्गीय कॅकर झॅन्थोमोनास सिट्राय. दुसरी जोडी आहे गव्हावरील तांबेरा पक्सिनिया ग्रॅमिनीस ट्रिटिसाय. तिसरी जोडी आहे बाजरीवरील अर्गट सर्कोस्पोरा पर्सोनॅट. चौथी जोडी आहे ऊसाचा लाल कुजरोग कॉलिटोट्रायकम फॅल्कटम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. ऑप्शन 3 मधील जोडी हे चुकीची आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात हवाई छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणती संस्था करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. इंडियन एअरफोर्स, इंडियन एअर सर्व्हे आणि NRSA या संस्था भारतात हवाई छायाचित्रणाचे काम करतात. पुढचा प्रश्न आहे, व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो. त्याचा उपयोग पुढील कार्यासाठी होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो. त्याचा उपयोग फोटोग्रामेट्रिक सर्वेक्षण आणि स्थलाकृती नकाशे तयार करण्यासाठी होतो. पुढचा प्रश्न आहे, मिथ्या वर्णस्वरूप हवाई छायाचित्र वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. लाल. मिथ्या वर्णस्वरूप हवाई छायाचित्र वाचनासाठी निरोगी वनस्पतीला लाल रंग वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील ग्लोनास हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. रशिया. ग्लोनास हा उपग्रह रशिया या देशाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, संगणक जोडणीतील 2 उपकरणांमध्ये डेटा संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स या तिन्ही पद्धतीने संगणक जोडणीतील 2 उपकरणांमध्ये डेटा संप्रेषण केले जाते. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया अंतर्गत ज्या सुविधा शासनाने लोकांना दिल्या
त्याची प्रतिक्रिया लगेचच घेणारी जी सिस्टीम तयार केली त्याचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 रॅपिड असेसमेंट सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे मोबाईल कम्प्युटिंग या वातावरणाचा प्रकार देखील मानला जाऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे वितरित संगणक. मोबाईल कम्प्युटिंग वितरित संगणक या वातावरणाचा प्रकार देखील मानला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी ओळखा जे मुख्यतः होस्ट वेबसाईटसाठी वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 वेब सर्व्हर. वेब सर्व्हर हे मुख्यतः होस्ट वेबसाईटसाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केल्या. या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रतिमान ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते. दुसरं विधान आहे सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जाईल. वरीलपैकी योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमाने 1990 पासून आपल्या अहवालात मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला. पुढचं विधान आहे मानव विकास निर्देशांक या संकल्पनेने श्रेय लॉर्ड मेघनाथ देसाई व प्राचार्य अमर्त्य सेन यांना जाते. पुढचं विधान आहे मानव विकासाशी निगडीत 5 घटकांचा समावेश मानव विकास निर्देशांकात करण्यात येतो. पुढचं विधान आहे मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी 0 आणि 1 यांच्या दरम्यान असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. विधान ए, विधान बी आणि विधान डी हे बरोबर विधान आहेत. विधान सी हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे बाजार किमतीनुसार मूल्य स्थूल मूल्यवर्धित मायनस स्थिर भांडवलाचा उपभोग. पुढचं विधान आहे उत्पादनाचे मूल्य मध्यवर्ती उपभोग. पुढचं विधान आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन प्लस परदेशातील निव्वळ घटक उत्पन्न. पुढचं विधान आहे विक्री प्लस साठ्यात बदल. या विधानापैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित मायनस स्थिर भांडवलाचा उपभोग. याचं उदाहरण आहे घसारा. विधान 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात पुढील विधानातून अयोग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली. पुढचं विधान आहे शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान होती. पुढचं विधान आहे जगातील इतर विकसित व विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अजूनही बऱ्याच प्रमाणात कमी आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 विधान ए आणि विधान बी हे बरोबर आहे. विधान ए आणि विधान बी हे चुकीचं आहे. विधान सी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे शून्याधारित अर्थसंकल्पासंदर्भात पुढील विधानातून योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे 1980 मध्ये US च्या कृषी विभागाने प्रथम सादर केला. विधान बी आहे सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे एक पाऊल म्हणून 7व्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली गेली. पुढचं विधान आहे 1998 मध्ये केंद्र शासनाने शून्य आधारित अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन स्वीकारला.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 विधान बी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतासंबंधित जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. पहिली जोडी आहे तौलनिक लाभाचा सिद्धांत, ॲडम स्मिथ. दुसरी जोडी आहे उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत, हेक्चर ओलिन. तिसरी जोडी आहे केवळ लाभाचा सिद्धांत, रिकार्डो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत, हेक्चर ओलिन. ही जोडी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील दळणवळणाशी संबंधित बरोबर विधाने ओळखा. पहिलं विधान आहे भारतात सन 1837 मध्ये टपाल सेवेची सुरुवात झाली. पुढचं विधान आहे भारत सरकारने 2003 मध्ये ब्रॉडबँड धोरण जाहीर केले. पुढचं विधान आहे दूरसंचार साधनांचे उत्पादन करणारा भारत एक प्रमुख देश होण्यासाठी दूरध्वनीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. पुढचं विधान आहे 1872 मध्ये अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी दूरध्वनीचे तंत्र विकसित केले. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 विधान ए आणि विधान सी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे सहकाराचे शिक्षण व प्रशिक्षण संदर्भातील समिती व वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. आपल्याला एका बाजूला समिती दिलेली आहे आणि एका बाजूला वर्ष दिलेले आहेत. आपल्याला त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर या समितीची स्थापना 1928 मध्ये झाली. प्राचार्य कर्वे समितीची स्थापना 1964 मध्ये झाली. फ्रेडरिक निकोल्सनची या समितीची स्थापना 1895 मध्ये झाली. मॅकलगन समितीची स्थापना 1915 मध्ये झाली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे 2021 ते 22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेत डॅश डॅश होती. या प्रश्नाचं उत्तर आहे सोने आणि विदेशी चलन मालमत्ता. सोने आणि विदेशी चलन मालमत्ता हे 2021-22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेत होते. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.